2 सप्टेंबर 1912 मध्ये आम्ही आईची 61 साजरी केली. आईच्या 61ला पण आम्ही सगळ्यांनी भाषणं केली, म्हणजे आम्ही तिघांनीही भाषणं केली होती. त्यामधलं मी आईबद्दल जे माझे मनोगत व्यक्त केले होते ते मी आज वाचून दाखवते. आईची 61. उत्सवमूर्ती तीर्थरूप आई, तीर्थरूप पप्पा आणि इतर सर्व आप्तेष्टांना मानाप्रमाणे नमस्कार आणि सर्वांचे हार्दिक स्वागत. आईची 61 म्हणजे आईचे 61 वर्षामध्ये पदार्पण साजरे करायची कल्पना घरामध्ये सर्वांनीच एकमताने मंजूर केली आणि हा कार्यक्रम आकारामध्ये आला. आईने पण हो न करता परमिशन दिली. ती म्हणत होती, 61 मोठ्या लोकांची करतात, मी आपला संसार केला माझी कशाला, पण आम्ही म्हणालो आमच्यासाठी तू आणि पप्पा सर्वस्व आहात, तेव्हा आमच्या आनंदासाठी हा कार्यक्रम होऊ दे. आईची एका वाक्यामध्ये व्याख्या म्हणजे कडक शिस्त, अतिशय स्वच्छता आणि साधेपणाचा महामेरू म्हणजे माझी आई. आई फार सरळ आहे, छक्के पंजे तिला जमत नाहीत. काय असेल ते ती सरळ सांगते. तीच माझी पहिली टीकाकार आहे. पाय जमिनीवर राहण्यासाठी ती कारणीभूत आहे. ती कौतुक फार कमी करते, पण जेव्हा करते तेव्हा ते 100% खरं असतं. शाळेत कॉलेजला असताना कोण मित्रमैत्रिणी, कोण शिक्षक याची सर्व माहिती तिला होती. तीच माझी पहिली मैत्रीण होती आणि आहे. शाळेतनं किंवा कॉलेजमधनं घरी परत आल्यानंतर दिवसभराचा सगळा वृत्तांत तिला चहा किंवा दूध पिताना सांगितला जायचा आणि तीही सगळं शांतपणे ऐकून घ्यायची. गरज असल्यास सल्ले द्यायची. तिची आमच्या सर्व हालचालीवर फार बारीक नजर असायची. एक किस्सा आठवतो. काही सुट्टे पैसे टेबलावर होते. खूप दिवसांनी आईनं ते हलवले तेव्हा तिने सांगितले की सुट्टे पैसे पाहून तुम्हाला ते न सांगता घ्यायची इच्छा होते का ते मी पाहत होते. सुदैवाने आम्हा तिघांपैकी कुणीही त्या पैशाला हात लावला नव्हता. पण अशा छोट्या छोट्या गोष्टींमधनं ती नकळत आमची परीक्षा घ्यायची. अभ्यासाला बसले की ती कारण नसताना आमच्या खोलीमधनं चक्कर मारायची. हे तू हाच की खरंच अभ्यास चालला आहे ना. मला तर तिने अवांतर वाचनाचे पुस्तक वाचताना पकडलेले आहे. आईबद्दल विचार करायला लागले आणि एक एक गोष्ट नजरेसमोर यायला लागल्या. आईचा मार किंवा रागवणे सगळ्यात जास्त जर कोणी खाल्ला असेल तर ते मी आणि नंतर सनीनं. पण सनीच्या बाबतीमध्ये तिची शिस्त थोडी ढिली झाली होती. मी सर्वात मोठी मुलगी, त्यामुळे मी सर्व बाबतीमध्ये परफेक्टच असले पाहिजे, मला सगळ्या चांगल्या सवयी असल्याच पाहिजेत असा आईचा अट्टास होता. त्यामुळे सर्वात जास्त पंचायत मात्र माझी झाली. लहानपणी आईने डोळे मोठे केले की बास, पुढे काहीही करायची माझी हिंमतच व्हायची नाही. तिने जर एखाद्या गोष्टीला नाही म्हटले तर पप्पांकडूनही परमिशन मिळायची नाही. पण या सर्वांमागे मला सगळ्यांनी चांगले म्हणावे, गुणी म्हणावे हाच हेतू होता हे आता जाणवते. आमच्या 4थीपर्यंतचा अभ्यास आईनंच घेतला, त्यामुळे आमची तीच पहिली गुरु आहे. मला आठवते मी 7वीमध्ये असताना मला वक्तृत्व स्पर्धेसाठी तिने संस्कार या विषयावर भाषण लिहून दिले होते. अक्का दादा वारले तेव्हा मी बीईची लास्ट सेमिस्टर चालू होती. परीक्षा खूप जवळ आली होती. सबमिशन चालू होते त्यावेळी घरामध्ये पाहुण्यांची भेटायला येण्याची वर्दळ खूप असायची. त्याने माझ्या अभ्यासामध्ये व्यत्यय होऊ नये म्हणून तिने माझ्या एका मैत्रिणीला माझ्यासोबत काही काळ अभ्यास करण्यासाठी घरी बोलवले होते, जेणेकरून माझ्या अभ्यासामध्ये लक्ष लागावे. आणि आम्हा दोघींच्या खाण्यापिण्याच्या वेळा याही तिने फार काटेकोरपणे पाळल्या. जी गोष्ट माझ्याही लक्षात आली नव्हती ती आईच्या लक्षामध्ये येऊन तिने तिची काळजी घेतली होती. खरंच आई वडील हे मुलांचे पहिले हितचिंतक असतात. आईसाठी आम्ही मुले, पप्पा, सासरचे नातलेक, माहेरची माणसं, नातवंडे, सून आणि जावई हेच विश्व आहे. या विश्वामध्ये ती पूर्णपणे रममाण आहे. तिची कोणतीही कृती ही कुटुंबाचे आणि त्यातही मुलांचे हित लक्षात घेऊनच असते. काही वेळा त्यामुळे तिला स्वतःला मात्र त्रास झाला आहे. दोन्ही जावई निवडताना किंवा सून पसंत करताना आईच्या होकाराशिवाय संमतीशिवाय पप्पाने मात्र पुढचं पाऊल टाकलं नाही. आणखी एक किस्सा. मी 11वीला असेन, माझ्या काही मैत्रिणी घरी आल्या होत्या. आईच्या पाहुणचाराने तृप्त होऊन परत गेल्या. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी कॉलेजला गेले तेव्हा चर्चेचे विषय होता अपर्णाची आई. किती सुंदर आहे ग तुझी आई. ती तुझी आई वाटतच नाही, मोठी बहीण वाटते. त्या दिवशी घरी परत आल्यानंतर मी आईला निरखून पाहिलं. आई खरंच खूप सुंदर आहे. तिचे व्यक्तिमत्व रुबाबदार, राजेशाही आहे. ती मितभाषी आहे आणि काही ठराविक घरच्या लोकांमध्येच ती जास्त मोकळी होऊन बोलते. तिचे हास्य खूप छान आहे. पांढऱ्या शुभ्र दंतपंक्ती तिचे हास्य आणखी खोलवतात. ह्या सगळ्या गोष्टी आधी तिला सांगायच्या राहूनच गेल्यात.
माझे शाळेत कॉलेजमध्ये असताना घरी साजरे केलेले वाढदिवस, मैत्रिणींबरोबर झालेले गेट टुगेदर, हे सगळे क्षण आईच्या हातच्या खाण्याने बहरले फुलले. माझ्या लग्नाच्या वेळी आई ज्या उत्साहाने काम करत होती त्या तिची तब्येत बरी नाही हे लक्षातच आले नाही. लग्नानंतर जेव्हा तिचे हिमोग्लोबिन 6 झाल्याचे डॉक्टरने सांगितले त्यावेळी डॉक्टरच म्हणाले, तुम्ही इतके दिवस उभ्या कशा होता? मानसिक बळावरच तिने ते दिवस अक्षरशः ओढले होते. श्रेयस आणि अंतरीची डिलिव्हरी नंतर तिनं माझी घेतलेली काळजी, छोट्या छोट्या गोष्टीसाठी तिच्यावर अवलंबून असणारी मी, हे सगळं आज आठवते. मुलांच्या बाबतीमध्ये कडक, शिस्तप्रिय, स्वच्छताप्रेमी असणारी आई नातवंडांच्या बाबतीमध्ये एवढी कशी ढिली पडली आहे हे मात्र न सुटणारे कोडे आहे. वयाच्या 40 मध्ये तिने पूर्ण केलेली बॅचलर ऑफ आर्ट्सची डिग्री आणि त्यानंतर MA चे प्रथम वर्ष म्हणजे आईच्या जिद्दीचे उदाहरणच. आला गेला, पै पाहुणे, घरातली मोठी माणसे, माझे कॉलेज, मोनी आणि सनीची शाळा, हे सगळं सांभाळून तिने कसं जमवलं असेल तिलाच ठाऊक. पप्पांच्या सेंड ऑफच्या वेळी आईने स्टाफ समोर भाषण केले आणि हास्याचे फवारे उडवून टाळ्या घेतल्या असं जेव्हा मोनीनं मला सांगितलं तेव्हा मला फार आश्चर्य वाटलं. पण पप्पांच्या 61ला जेव्हा तिचे अभ्यासपूर्ण भाषण ऐकले तेव्हा तिचे नवीन धाडसी रूप पुढे आले. आई सुगरण आहे. तिचा कोणताही पदार्थ अतिशय उत्तम आणि चविष्ट असतो. पुरणपोळी खावी तर ते आईच्या हातची. अजूनही काही पदार्थ करताना परफेक्ट रेसिपीसाठी नकळत तिला फोन केला जातो. पाहुणचार करावा तर आईने. आग्रह करून वाढण्यामध्ये आईचा हात कोणी धरू शकणार नाही. आई स्वच्छताप्रेमी आहे. पसारा तिला अजिबात आवडत नाही, खपत नाही. आम्ही लहानपणापासून आरशासारखे स्वच्छ घर पाहिले आहे. ती कायम म्हणायची, माणसाचे काम कसे निर्मळ असावे. अगदी छोटी गोष्टही, मग ते कपडे वाळत घालणे असो वा वाळलेले कपडे घडी करणे असो, ते ती फार व्यवस्थितपणे करते. आईने कपडे वाळत घातले तर दोरीवर पण ते सुंदर दिसतात. नीट झटकून मोठे कपडे पाठीमागे, मग छोटे कपडे, असा सिक्वेन्स असतो. आईने घडी केलेले कपडेही लगेच ओळखतात. घरातला ओटा, स्वयंपाकघर, हॉल सगळ्यावरच तिची छाप आहे. तिने संसार फार काटकसरीने केला आहे. मला आठवतं किराणामाल बांधून आलेला दोराही ती गुंडाळून ठेवायची आणि खरोखरच ऐनवेळी तो उपयोगी पडायचा. तिने वायफळ खर्च केलेला मला कधीही आठवत नाही. हॉटेलमध्ये मिळणारे बरेच पदार्थ ती आम्हाला घरीच करून द्यायची. त्यामुळे महाराष्ट्रीयन पदार्थांबरोबर दाक्षिणात्य पदार्थ, उदाहरणार्थ डोसे, इडली, तसेच पावभाजी, मिसळ वगैरे पदार्थ बनवण्यामध्ये तिचा हातखंडा आहे. आई आस्तिक आहे. त्यामुळे सकाळ संध्याकाळ घरामध्ये देवासमोर दिवा, उदबत्ती, प्रार्थना हे संस्कार झाले आहेत. आई रसिक आहे. विविध विषयांची नाटके, हिंदी मराठी सिनेमे तिला खूप भावतात. तिच्या अंगी कला आहे. आम्ही लहान असताना तिने केलेल्या मण्यांचे विविध पर्स किंवा स्वतः माझ्यासाठी शिवलेला ड्रेस हेच दर्शवते. अभ्यासाबरोबर घरातली छोटी छोटी कामेही ती आम्हाला करायला लावायची. परीक्षेच्या वेळी मात्र या कामांना सुट्टी द्यायची. तिच्या मते आम्हाला सर्व कामे आलीच पाहिजे. कोणामुळे अडवून राहता कामा नये. या गोष्टीचा पुढील जीवनामध्ये खरोखरच उपयोग होत आहे. आता जर कामाची मावशी आल्या नाहीत तर गडबड होते, पण काम अडून मात्र राहत नाही. घरातील कामाचे नियोजन करण्यामध्ये आई तरबेज आहे. दादांची 61, आकाची 61 किंवा आमच्या दिवाळीच्या आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या, अशा वेळी आई, काकू आणि घरातल्या इतर मोठ्या बायकांमुळे जेवणाची बेत सजले हेच खरे. श्रीखंडपुरी, आमरसपुरी, दिवाळीचे खमंग पदार्थ याची चव अजूनही जिभेवर रेंगाळते आहे. आमच्यासाठी दिवाळीच्या आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या, पाहुण्यांची वर्दळ, त्यावेळी केलेल्या गमती, खेळलेले खेळ इत्यादी हा आठवणींचा मोठा खजिना आहे. त्यासाठी आई आणि काकू तुमचे धन्यवाद. आईचे अक्का दादांशी वागणे, आईचे काकूशी वागणे, आईचे आत्यांशी वागणे, आईचे काकांशी वागणे किंवा तिच्या माहेरच्या लोकांशी वागणे किंवा असलेले नाते, हे सगळे आम्हाला आदर्श आहे. नात्यामध्ये मान कसा राखावा, कोणाशी कसे वागावे, हे धडे तिने तिच्या वागण्यामधूनच दिले आहेत. सर्वसामान्य घरामध्ये दिसणारी कटुता किंवा वाद आम्ही कधीही अनुभवलेला नाही. माझे बालपण गोकुळामध्ये गेले आहे. सुंदर आठवणी देऊन. आई आणि पप्पा हे दोघे कुटुंब रथाचे 2 भक्कम चाके आहेत. पप्पांनी घराबाहेर व्यवस्था पाहिली तर घरची आघाडी आईने व्यवस्थित पेलली आहे. आई पप्पांच्या मध्ये तात्विक मतभेद असतील, पण ते एकमेकांना पूरक आहेत. आईशिवाय पप्पांना करमत नाही आणि पप्पांशिवाय आईला अस्वस्थ होताना मी पाहिले आहे. आता संसार करताना आणि माझ्या मुलांना वाढवताना जाणीव होते की आमच्यासाठी त्यांनी काय काय केले.
अशा माझ्या आई पप्पांना सुखी व निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. माझे आजचे अनुभव थोडेफार फरकाने सर्वांनीच अनुभवले असतील यात काही शंका नाही. त्यामुळे आज येथील बालचमूंना, माझ्या छोट्या बहीण भावंडांना आणि माझ्या मैत्रिणींना माझे एकच सांगणे आहे, आपल्या आई पप्पांनी आपल्यासाठी खूप काही केले आहे. आता आपली वेळ आहे. त्यांना गृहीत धरू नका. त्यांना आपला वेळ हवा आहे हे विसरू नका. आणि ते आपल्याला किती आवडतात, त्यांचे आपल्या जीवनामध्ये कोणते स्थान आहे हे त्यांना कळू दे. शेवटी आमच्या प्राथमिक शाळेची प्रार्थना म्हणते, आई माझा गुरु, आई कल्पतरू, सौख्याचा सागरू, आई माझी.